घेऊ. खुशी की मुबारक घड़ी आ गई है, सजी शुल्क जोड़ी में चांद सी दुल्हन, ज़मीं पे पलक से परी आ गई है. मग आपण डबलवारीच्या माध्यमातून गणपती बाप्पाजवळ आपल्या मुखातून काय वाणी यायला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. तू मागा पुत्र केलंस वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण नंतर ती साफसफाई लावलेली कशाची, तर तुझा तोंड कसा ना तर दुनियेत कळणं फक्त हो माझं म्हणणं. ठीक आहे जोक्स असू दे, मी काय म्हणतोय की तू जोक्स वेगळ्या पद्धतीने सांगू शकलो असतो बरं का. शिक्षणामुळे माणसावर इकडे बघ मुंबईत राहायला उपयोग नाही आणि मुंबईत 3 किलो राहा ह्यात ताप केलेला असतो. एवढे लोक आणि जोक्स वेगवेगळ्या पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचे जोक सांगू शकतो तू. काय आहे ह्याचा जर अभिमान झालेला आहे तुमच्या माहितीचा. हे का वाटतं की माझ्यासारखं कोणच नाही, गायकच कोण नाही, दुसरं कोण नाही, दुसऱ्यांना तो म्हणजे विचारतच घेणार नाही, कुत्र्या समान मान करतो हो. आणि हिची जेव्हा वेळ येईल तेव्हा योग फास घेऊन लो आणि योग कलाकार मोठं ना आणि कलाकार अतिशय उत्कृष्ट मातीचे तो पुतळे बनवतात, हुबेहूब माणसाचे पुतळे बनवतात. येऊ फेरो टाकू हे म्हणतात चल तुझी वेळ येईल तुझी हो. यामान सांगता येऊन जेव्हा इल्यासारखं फक्त दुपारतो येतो मेव नाही त्याच्यात फास्ट टाकू. येऊन जेव्हा इल्यासारखं फक्त एक गिरळ थांब, इल्यासारखं फक्त एक गिरळ थांब हे म्हणून ठीक आहे तू इतकं सांगतोस तरी एक गिरळ थांब नको. आणि ह्या त्यांना अर्ध्या दिवसात काय केलंय, आपल्यासारखे दिसणारे हुबेहूब 7 पुतळे तयार केले. हिंमत नाही ओळखाची, 7 पुतळे हुबेहूब तयार केले. आणि यम जेव्हा दुपारनंतर परत विरोध करायला याच्या घरात 7 पुतळे दिसले, यम स्वतः विरोध करायला गेलो तू. या 7 पुतळ्यांच्या मध्ये 8वं हो उभं होतो, पण शेवटी देव तो देव ना, त्याची जागा कोण घेऊ शकत नाही. तो यम म्हणता आता एका शोधायचं कसो. यम म्हणता ह्या कलाकाराने 8 पुतळे इतके जबरदस्त केलेले आहेत की काहीच चुकी होऊ शकत नाही. स्वतःने तयार केले पुतळे. ह्या 8 पुतळे एवढे जबरदस्त केलेले आहेत, पण एक चूक केल्यावर हे तो इगो लागू झालो पुढे
अर्थात तुला काय कमी लेखत नाही, तू असंच कमी समजा, पण मी तुला लेखत नाही लक्षात. बक्षीस आले काय 1000 रुपये उडावता हो परमेश. हे जे लिहिले भाडी ते न चुके कदाकाळी बरोबर. राणेसाहेब काय त्यांचं कुटुंब काय हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा ओळखतोय, नको संपूर्ण देश ओळखतोय. लक्षात घे काय सांगायची गरज. अरे सांगायचं ना, थोडक्यात सांगायचं. राणेसाहेबांबद्दल माझे गजर एवढं फेमस आहे, फक्त एक कोण म्हणतो बघा. नारायण राणे साहेबांना आम्ही देव मानला रे, भल्या भल्या वाजले बारा रे. दादा उभे राहिले ना भाषणाला, की कोणी मागे गडबड केली तर फक्त असं वळून बघितलं ना तर भल्या भल्या की मनची मुली करणारे आपले दादा आहे म्हणून म्हणतो बघा. भजनाच्या माध्यमातून म्हटलं मोठेपणाचा विषय नाही, पण 4,50,00,000 रिलीज झाले 3 दिवसात. खरं सांगतो. आणि त्या गाण्यामध्ये एक पहिली ओळ चेंज केली बघा. शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती, आमच्या दादाने गणपती आणला, आमच्या दादाने गणपती आणला, आमच्या दादाने गणपती आणला, आमच्या दादाने गणपती आणला. यांकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी सन्माननीय अजित खंडे यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि भुवनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांकडून माझ्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय संतोष दळवे यांकडून 200 रुपये, योगेश परब यांकडून 200 रुपये, सुबोध सावंत यांकडून 100 रुपये आणि तुषार सावंत यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. राहुल डगरे बुवा कट्टेवरून यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय प्रसाद तेरसे निरुते यांकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संध्या ताईचे मिस्टर आहेत प्रसाद तेरसे यांच्याकडून. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय समीर राणे यांकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक सागरसाठी आणि 100 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. स्वागत करतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळे घरात बसणार होते, काय करू काय करू. एक वर्षानंतर त्या दिवशी सांगतो कोरोनाच्या कालावधीनंतर वर्षानंतर माका इतक्या माणसांच्या आमंत्रण होते रे, लोक गप्पा काय लक्षात ठेव काय
लमाणी लोकांचं गाणं आहे. बरेच अगोदरची वर्षी मी ते गाणं मला म्हणजे खरं आहे ते आता लोक हात मारताना सुद्धा त्यांना पण ज्यांना म्हणून हात मारायचे होता काय म्हणत नव्हते, पण ते गाणं बद्दल म्हणजे आपल्याकडे कित्येक आहेत ना लमाणी बांधव की जे रात्री म्हणजे दिवसभर काम करतात आणि रात्री थकल्यानंतर थोडीशी आपली 90 मारल्या की काय गाणं सुरू करतात. आणि हक्त आणि काढले तर बाकी 15. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाच्या शरीराला न भूक आहे. मोठा प्रश्न विचारला मला विचारला होता. माणसाच्या शरीराला न भूक आहे आणि आपण ते नाकारू शकत नाही. 2 4 6 7 8 9 आणि धावत ते सुद्धा इथे आहे आपल्याकडे. प्रत्येक माणसाला बघा. भुजल तेज समीर रवी शशी कष्टाधिके असे भरला स्थिर चलो व्यापुनी जगदात्मा दशांत तुले तुला. म्हणजे प्रत्येक माणसाने आपल्या बेबी पासून जर 4 4 8 आणि 2 10 बोट घातली तर इथे हृदय आणि इथे प्रत्येकाचा परमेश्वर इथे वास करतो. आणि हे धावत वास जर उघडायचं असेल तर त्याच्यासाठी मायबाप प्रेक्षको सद्गुरूला शरण घ्यावं लागेल. लक्षात घ्या. म्हणून म्हणतो बघा सत्यनारायणची पूजा आटोपल्यानंतर एकच गाणं कॅसेटवर लावलं जातं आणि 40 वर्ष झाली तरी बघा. श्री हरी जगन्नाथ तुला करी नो घेता तुला करी नो घेता. दादांवरती अतिशय उत्कृष्ट गजर घेतला. परंतु दादासाहेब म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो गणपतीला सोडून दादासाहेब म्हणाले निलेश साहेबांवरती तुम्ही एक तरी कडवं घ्यायचं आहे. म्हणून मी थोडीफार म्हणजे ते शब्दांचा खेळ करण्यासाठी अरे कुठे शब्द येऊ शकतो पण शक्यतो नाही घेणार. पण हे प्रेम आहे अर्थात. त्यांच्यावरती गजराला सुरुवात करण्यापूर्वीच एक कडवं घेतो बघा. या गाण्याची चाल घेतली.
अखियों ने ऐसा लगीन करून तुझ्या बरोबर मी काय फुलावं नाही का शापर काय सांगतो हो म्हणता माझ्या बरोबर लगीन करून बघता तुला कशी ते लहान वाटत मला हा कजरा मोहब्बत वाला अखियों ने ऐसा डाला तुझे ले ली मेरी जान आईने में तेरे आईने में तेरे जनते दुनिया धारा युवान से शिराने Yeah.
थोडक्यात गजल सादर करतोय. नगरसेविका कुडाळ नगरपंचायत चांदणी